तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, संभाव्य असणारे कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 470 पेजेसचे PDF जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला 149 मध्ये दिले जात आहे, जे की बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आहे। तर या PDF ला जोही विद्यार्थी इच्छुक आहे घेण्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, 8208685624 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे। कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे 149 पेमेंट झाले की लगेच ही PDF जी आहे विद्यार्थ्यांना आपल्याला कशावर दिली जाईल, तर ईमेलवरही लगेच PDF आपल्याला दिली जाईल। जोही इच्छुक आहे त्यांनी विद्यार्थ्यांनी त्या जरूरच या PDF ला घ्यायचा आहे। PDF मध्ये काय मिळेल, सायन्स क्वेश्चन्स मिळतील, इतिहासचे क्वेश्चन्स MCQ टाईपमध्ये, भूगोलचे, जनगणना 2011, राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, सर्व आपल्याला मिळून जाईल विद्यार्थ्यांनो। हा मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता सोडून बाकी इतर सर्व मिळेल। इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनो, कोणत्याही कारणास्तव किंवा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर नसेल केलेली, लगेच करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते, कुठलाही आपल्याला शुल्क लागत नाही, एकदम फ्री असते। काय होईल सबस्क्राईब केल्यानं, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल ना, पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। या ठिकाणी प्रश्न असा आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कोणाचा पुतळा आहे? कोणाचा पुतळा आहे? ऑप्शनमध्ये महात्मा गांधी, पंडित नेहरू, फिरोजशाह मेहता किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता यांचा पुतळा जो आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आहे। प्रश्न दुसरा कव्हर करूया। कायद्याचा कच्चा मसुदा असे खालीलपैकी कशास म्हणतात? कायद्याचा कच्चा मसुदा असे तर ऑप्शनमध्ये हे अध्यादेशास म्हणतात, निर्णयास किंवा ठरावास किंवा या ठिकाणी विधेयकास। तर ऑप्शन क्रमांक 4 विधेयकास जे आहे कायद्याचा कच्चा मसुदा असे संबोधले जात असते। घेऊया तिसरा प्रश्न। या ठिकाणी विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? महाराष्ट्राविषयी विचारलेला आहे। महाराष्ट्र विधानसभेचे जे कामकाज आहे कोणत्या भाषेत चालते? मग या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक 4 इंग्रजी, हिंदी, मराठी या सर्व भाषेमध्ये जे आहे विधानसभेचे कामकाज हे चालू शकते किंवा चालले जाते। प्रश्न चौथा कव्हर करूया की खालीलपैकी कोणकोणते हे थंड हवेचे ठिकाणे आहेत? सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येत असेल। लोणावळा, चिखलदरा, महाबळेश्वर किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर, चिखलदरा, लोणावळा ही सर्व जे आहे विद्यार्थ्यांनो ती थंड हवेची ठिकाणे असलेली दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा की गुरु अर्जुन देव हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे गुरु होते? गुरु अर्जुन देव तर ऑप्शनमध्ये आहे बौद्ध, शीख, हिंदू, ख्रिश्चन। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच शीख धर्माचे गुरु जे होते ते कोण होते? गुरु अर्जुन देव यांनी होते। प्रश्न 6वा खालीलपैकी कोणत्या गुरुने शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते? शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन करणारे कोणते गुरु होते? तर ऑप्शनमध्ये गुरु गोविंद सिंग, गुरु अमरदास, गुरु अर्जुन देव। तर ऑप्शन क्रमांक 3 गुरु अर्जुन देव यांनी जे आहे शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले आहे। घेऊया 7वा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महर्षी या नावाने ओळखले जात असते? त्यांना महर्षी उपाधी दिलेली आहे, असे कोण आहेत? विठ्ठल शिंदे, धोंडो कर्वे किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा महात्मा गांधी? तर ऑप्शन क्रमांक 4 तर बिलकुलच नाही। तर ऑप्शन क्रमांक 3 धोंडो केशव कर्वे तसेच विठ्ठल शिंदे यांना, या दोघांनाही महर्षी या उपाधीने किंवा नावाने ओळखले जाते। प्रश्न 8वा पाहूया। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांना जे आहे सेवानिवृत्तीनंतर कोणता व्यवसाय करता येत असतो? सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना। तर ऑप्शनमध्ये आहे कुठलाही व्यवसाय, वकिली किंवा शिक्षक किंवा कोणताही नाही। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। कोणताही व्यवसाय जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर करता येत नसतो। तर राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते, म्हणून त्याचे जे सदस्य असतात ते कशा प्रकारे निवडले जात असते? राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते, याचं आपल्याला एक प्रश्नाचं उत्तर मिळून जाते। तर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष निवडणूक किंवा वरीलपैकी नाही।
तर ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभेचे जे सदस्य असतात ते अप्रत्यक्षपणे निवडून येत असतात किंवा निवडले जातात, त्या कारणास्तव विद्यार्थ्यांना आपल्याला हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 10वा, भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग जो प्रक्रिया आहे तो कोण चालवू शकतो ते विचारलेलं आहे. महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपती यांच्यावर सर्वोच्च न्यायालय, संसद, विधिमंडळ किंवा पंतप्रधान. ऑप्शन क्रमांक 2, संसद. संसद म्हणजेच काय, लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहाकडून जे आहे महाभियोग प्रक्रिया चालवली जाऊ शकते राष्ट्रपती यांच्यावर. प्रश्न 11वा, संसदीय शासन प्रणालीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? संसदीय शासन प्रणालीला तर ऑप्शनमध्ये जबाबदार सरकार, कॅबिनेट सरकार, मिनिस्टर सरकार किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4, मिनिस्टर सरकार, कॅबिनेट सरकार तसेच विद्यार्थ्यांनो जबाबदार सरकार या सर्व नावाने संसदीय शासन प्रणालीला काय तर ओळखले जात असते. तर घेऊया 12वा प्रश्न. झेलम नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे? झेलम नदीवर चला, मुळशी, कोयना, उरी किंवा या ठिकाणी हिराकूड. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. उरी हे जे धरण आहे झेलम नदीवर स्थित आहे. कोणत्या राज्यात आहे तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया प्रश्न 13वा. या ठिकाणी कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे ते विचारलेलं आहे. स्पेशली कोकणातील विचारली. उल्हास नदी, गंगा नदी, गोदावरी किंवा तापी. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच उल्हास नदी ही कोकणातील काय आहे सर्वात लांबीची असलेली एक नदी दिसून येते. प्रश्न 14वा पाहूया. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो रब्बी हंगामाचा कालावधी असतो तो कोणत्या महिन्यामध्ये असतो ते विचारलेलं आहे. मार्च, एप्रिल, ऑक्टोबर, मार्च, जून, जुलै किंवा ऑगस्ट, सप्टेंबर. तर ऑप्शन क्रमांक 2, ऑक्टोबर ते मार्च हा जो कालावधी आहे रब्बी हंगामाचा असलेला दिसून येतो. प्रश्न 15वा. या ठिकाणी शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? जिल्ह्यात विचारलेलं नाही, तालुक्यामध्ये कोणत्या येते? अतिशय प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर. नेवासे, सोनई, पूर्णा किंवा सिल्लोड. तर ऑप्शन क्रमांक 1, नेवासे तालुक्यामध्ये शनी शिंगणापूर हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर स्थित आहे. प्रश्न 16वा. कोणत्या राज्याची सीमारेषा सर्वात जास्त राज्यांना जुळालेली आहे? कोणते असे राज्य आहे? तर ऑप्शनमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश किंवा आसाम. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2, उत्तर प्रदेश या राज्याची जी सीमा आहे सर्वात जास्त राज्यांना जुळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा टाकून कोणाची बोटे तोडलेली होती? तर ऑप्शनमध्ये आहे शाहिस्ते खान, या ठिकाणी आमदारी, अफजल खान किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1, शाहिस्ते खान याची जी बोटे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी छापा टाकून काटली होती किंवा तोडली होती आपण म्हणू शकतो. प्रश्न 18वा. कोल्हापूर संस्थानामध्ये जातीभेद निर्मूलनासाठी कोणी भरीव कार्य केले? सर्वांना उत्तर याचं येत असेल. कोल्हापूर म्हटलं की एकच आपल्या मनामध्ये उत्तर येईल, सर्वांनाच माहीत आहे. एकदा कव्हर करूया. महर्षी कर्वे, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच कोण आहे? त्यांनी आहेत विद्यार्थ्यांनो शाहू महाराज यांनी जे आहे कोल्हापूर संस्थानामध्ये जातीभेद निर्मूलनासाठी एक भरीव कार्य केलेले आपल्याला दिसून येते. प्रश्न 19वा. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर खालीलपैकी कोण ठरलेल्या होत्या? पहिल्या महिला डॉक्टर स्पेशली विचारलेलं आहे. तर आनंदीबाई जोशी, क्रांती जोशी, पार्वती जोशी किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आनंदीबाई जोशी महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर ठरलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. 20वा असा आहे, या ठिकाणी आकाशाशी जडले नाते या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आकाशाशी जडले नाते. तर जयंती नारळीकर, अरुणा रॉय, रामचंद्र गुहा किंवा नरेंद्र दाभोळकर. ऑप्शन क्रमांक 1 जयंत नारळीकर आकाशाशी जडले नाते या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक असलेले दिसून येतात. प्रश्न 21वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे ताक हे, स्पेलिंग मिस्टेक झाली माफ करा, ताक हे आंबट होते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या आम्लाच्या कारणास्तव? सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2
लॅक्टिक ॲसिडमुळे विद्यार्थ्यांनो जे ताक असते ते आंबट चवीचे होत असते. घेऊया प्रश्न 22वा. प्रश्न 22वा असा आहे की देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? देवधर ट्रॉफी व्हॉलीबॉल, क्रिकेट, हॉकी किंवा चषक. तर ऑप्शन क्रमांक 2 क्रिकेट खेळाशी देवधर ट्रॉफी ही एक संबंधित ट्रॉफी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 23वा. या ठिकाणी धरणांमध्ये जे साठलेले पाणी असते त्यामध्ये कोणती ऊर्जा मिळते किंवा असते ते विचारलेलं आहे. धरणातील साठवलेल्या पाण्यामध्ये गतीज ऊर्जा, अपारंपरिक किंवा स्थितीज. तर ऑप्शन क्रमांक 3 स्थितीज ऊर्जा जी आहे धरणातील साठवलेल्या पाण्यामध्ये इकट्ठा झालेली म्हणजेच असते. घेऊया प्रश्न 24वा. सावरपाडा एक्सप्रेस असे खालीलपैकी कोणास म्हणतात? उत्तर येत असेल तुम्हाला. सावरपाडा एक्सप्रेस असे कोणाला म्हणतात ते विचारलेलं. कविता सावंत, कविता राऊत, कविता पाटील किंवा या ठिकाणी कविता साळुंखे. ऑप्शन क्रमांक 2 कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस असे म्हटले जाते. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पुढच्या प्रश्नामध्ये कव्हर करूया. प्रश्न 25वा की कविता राऊत ह्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आता हॉकी, धावपटू, टेबल किंवा टेनिस तर या चेस. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती? 2 योग्य आहे. धावपटू खेळाशी कविता राऊत ह्या संबंधित असलेल्या महिला व्यक्ती दिसून येतात. प्रश्न 25वा कव्हर करूया. या ठिकाणी मानवाच्या हृदयाचे जे वजन सरासरी किती ग्रॅम असते? सरासरी विचारलेलं आहे हृदयाचे वजन. तर ऑप्शनमध्ये काय आहे? 360 ग्रॅम, 260 ग्रॅम, 460 ग्रॅम किंवा 560. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 360 ग्रॅम एवढे जे आहे सरासरीचे हृदयाचे वजन असलेले दिसून येते मानवी. 27वा कव्हर करूया प्रश्न. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानपीठ पुरस्कार सर्वात पहिला तर बाळ गाडगीळ, कुसुमाग्रज, बी खांडेकर किंवा गोविंद कुरूप. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आहेत गोविंद कुरूप यांना जे आहे पहिला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे किंवा मिळालेला आहे. प्रश्न 28वा. नेहरू रिपोर्टला खालीलपैकी कोणी फेटाळून लावलेले होते? नेहरू रिपोर्टला फेटाळून लावणारे कोण होते? तर मुस्लिम लीग होती, महासभा, वरील दोन्ही किंवा राष्ट्रीय काँग्रेस. तर ऑप्शन क्रमांक 3 महासभा तसेच मुस्लिम लीग हे दोन्हीही नेहरू रिपोर्टला फेटाळून लावलेले आहेत. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा की या ठिकाणी रणांगण ही कादंबरी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे? रणांगण ही कादंबरी. तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर विश्वास पाटील, इरावती कर्वे, विश्राम बेडेकर किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 3 विश्राम बेडेकर यांनी रणांगण ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न 30वा. मेधामध्ये विरघळणारी आपल्याला जीवनसत्व विचारलेली आहेत की दिलेल्या पर्यायापैकी कोणकोणती आहेत? चला मेधामध्ये विरघळणारी अ, डी, ई किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो ए तसेच डी तसेच ई हे सर्व जे आहे मेधामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत. आता विद्यार्थ्यांनो 470 पेजेसची एक रिमाइंडर देऊ इच्छितो पेजेसची आपल्या PDF ची. तर 149 मध्ये हे PDF आपल्याला दिले जात आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी 82 08 68 56 आणि 24 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल नाही करायचा आहे. रिसिव्ह करण्यास प्रॉब्लेम जाते कामामध्ये असल्या कारणास्तव. तर सर्वांनी व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला सर्व या ठिकाणी बुद्धिमत्ता सोडून आणि मराठी व्याकरण सोडून इतर सर्व आपल्या PDF मध्ये 470 पेजेसच्या मिळून जाईल. तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी व्हॉट्सअप करायचा आहे दिलेल्या नंबरवर. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्यानं काय होणार आपल्याला? तर लगेच करून घ्या सबस्क्राईब. सुपरक्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन देणं गरजेचे असते कारण तुमच्यासाठी रात्रीचे 11:15 झालेले आहेत आणि मी तुमच्यासाठी सुपर क्लास रेकॉर्ड करत आहे. तर एक लाईक आणि सबस्क्राईब नाही करावं जरूरच करायचं आहे. लगेच करून घ्या. चला भेटूया पुढच्या कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.